महासागर न्यूज. मी तुम्हाला खरं सांगू, आज देशाची आर्थिक, राजकीय आणि सामाजिक परिस्थिती इतक्या अडचणीत आहे की आता राजकारण करायची वेळ नाही, आता देश वाचवायची वेळ आलेली आहे. महागाई, बेरोजगारी आणि प्रचंड भ्रष्टाचार, नीटच्या परीक्षेचा आता आम्ही एकामेका तू मे करत बसायचं का? नीटच्या परीक्षेमधल्या मुलांचं भविष्य बघायचं. आपापसात तू मे कोणी राजकीय पक्षांनी करायचे, विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी. का आज महागाई, बेरोजगारीमध्ये अडचणीत आलेल्या प्रत्येक शेतकरी असेल, नागरिक असेल, त्याला आधार द्यायचा. आम्हालाही काही जबाबदाऱ्या आहेत की नाही. लोकांनी विश्वासाच्या नात्याने धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी आम्हाला आलेलं आहे. आणि घर फोडा, पक्ष फोडा असले उद्योग आम्ही केलेले नाहीत आणि कधी करणार नाही. आणि आता तृणमूलचं जे मॉडेल आहे ते शिवसेना आणि राष्ट्रवादीपेक्षा काही वेगळं नाही. पहिलं शिवसेनेवर हल्ला झाला, मग राष्ट्रवादीवर झाला आणि आता तो हल्ला तृणमूलवर होतोय. काही रोहित पवार उपोषणाला बसलेले आहेत. तुम्ही जाणार आहात का? काय तुमची या सगळ्या बाबतीत पक्षाची भूमिका आहे? मी पहिल्यापासून रोहितला विनंती करत होते की असं उपोषण तू करू नको, कारण शेवटी आपली ही मोठी लढाई आहे. अतिशय असंवेदनशील हे सरकार आहे, त्याच्यामुळे त्यांच्याशी लढायला आपली ताकद ही आपण ठेवलीच पाहिजे. पण त्याची आस्था, त्याचं प्रेम शेतकऱ्यांवरचं, म्हणून त्यांनी ठरवलं होतं की तो हे करणार. काल रात्रीही मी त्याच्याशी बोलले. काल दिवसभर तो ताकदीने लढत होता, पण आज सकाळी मी जेव्हा आढावा घेतला, 24 तास झाले, त्यांनी काही अन्न आणि प्रचंड उन्हाळा आहे, पण शेतकऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी एक मोठा लढा आज रोहित उभा करतोय, ह्याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि हे सरकार किती असंवेदनशील, गरीब, कष्ट करणारे, जो शोषित आहे, वंचित आहे, पीडित आहे, त्याच्याबद्दल आहे. ह्याचं आणखीन एक उदाहरण म्हणजे ही कर्जमाफी आहे. खासदार संजय राऊत यांनी काल जे वक्तव्य केलं की शरद पवार गटाने काँग्रेसमध्ये विलीन करायला पाहिजे. आमचा गट नाही, आमचा पक्ष आहे. तुमच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने काँग्रेसमध्ये विलीन करायला पाहिजे असं संजय राऊत काल म्हणतात. संजय राऊतांना काय म्हणाल? संजय राऊत हे माझे मोठ्या भावासारखे आणि प्रत्येक मोठ्या भावाला मार्गदर्शन, सूचना करायचा अधिकार असतो. त्याच्यामुळे त्यांना अधिकार आहे आम्हाला सूचना करायच्या. हिंदी में जानना चाहेंगे, मर्जिंग को लेके जो बयानबाजी हो रही है, कल नाना पटोले ने भी कहा कि इस तरीके का प्रस्ताव पहले आया था, इस पे चर्चाएं हो रही है. हमें कुछ पता नहीं, ना आदरणीय पवार साहब को पूछा कुछ पता है, ना मुझे, ना शशिकांत शिंदे जी, ना जयंत पाटिल जी. हमारे पार्टी में ना किसी ने प्रस्ताव दिया है, ना हमें किसी ने प्रस्ताव दिया है. ना हमने दिया है, ना उन्होंने दिया है. भारतीय जहाजों पर जो हमला हुआ, 3 लोग मारे गए, ट्रम्प का बयान है, कोई बात नहीं की. ये बहुत दुख की घटना है. बड़ी महासागर न्यूज.